गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली असून जुलै महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली होती। या पूर परिस्थितीमध्ये आकस्मिक घटनेमध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला, तर जिल्ह्यामध्ये 27 जनावरांचा सुद्धा मृत्यू झालाय। पावसामुळे जिल्ह्यातील 1491 अंशतः घरे पडली असून 34 घरे ही पूर्णपणे पतझड झालेली आहे आणि 234 जनावरांच्या गोट्यांना सुद्धा हानी पोहोचली आहे। या सर्वांचे महसूल विभागाद्वारे पंचनामे करण्यात आले आणि पंचनाम्याच्या अहवालानुसार नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून 5 नागरिकांना मृत्यूंचे 20 लाख रुपये देण्यात आले, तर 27 पशुहानीचे पैसे त्या मालकांना शासनातर्फे देण्यात आले असून सध्या अंशतः पडलेले घरं आणि पूर्णतः पडलेले घरं आणि गोठे यांच्या हानी झालेल्या पैशांची मागणी शासन स्तरावर करण्यात आली असून शासन स्तरावरून निधी प्राप्त झाल्यास यांना निधी देण्यात आला असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सांगितले। गोंदिया जिल्ह्यात या मान्सून कालावधी 2024 मध्ये 1 जून ते आज तारखेपर्यंत एकूण 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे। तसेच एकूण 27 जे जनावर आहेत पशुहानी झालेली आहे। त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात एकूण 1491 जे आंशिक घरांची पडझड झालेली आहे। तसेच एकूण 34 जे घर आहेत ते पूर्णपणे त्यांची पडझड झालेली आहे। दुसरीकडे 234 गोठ्यांचा देखील नुकसान झालेलं आहे। या एकंदरीत नुकसानीमध्ये 5 मनुष्यहानीकरिता 4 लाख प्रमाणे एकूण 20 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना प्रशासनामार्फत देण्यात आलेले आहेत। तसेच जे एकूण 27 जनावर पशुहानी आहे त्यांचे देखील पैसे त्या जे मालक आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत। उरलेली घर आणि गोठे याची मागणी शासन स्तरावर करण्यात येत आहे। गाव माझा न्यूज करिता राधाकृष्ण चुटे, गोंदिया।